मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना रविवारी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली। उरणच्या आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी उरण आणि रायगडातील शेतकरी व जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल सभेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी अनेक वक्त्यांनी कॉम्रेड येचुरी यांच्या आठवणींना उजाळा दिला। सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे हे होते, तर विचारपीठावर माजी आमदार मनोज शेठ भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार प्रीतमदादा म्हात्रे, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, मधुसूदन म्हात्रे, काका पाटील, सत्यवान ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी उपस्थित होते। यावेळी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे समाजवादी समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी यांची सत्ता केंद्र आणि राज्यात आणण्यासाठी एक होऊन लढण्याचा निर्धार करण्यात आला। तसेच महामुंबई सेफ्टी झोन हे उरणच्या जनतेचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी येचुरी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। शिवसत्ता टाइम्ससाठी विठ्ठल ममतावदे, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।